गुड इव्हनिंग. स्कॉलरशिप अर्थात इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीचा हा पहिला तास. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणं यासाठी हा पहिला तास आपण आयोजित केलेला आहे. या तासामध्ये ऍक्च्युअल शिकवण्याचं जे लेक्चर आहे ते न होता वार्षिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा विचार काय असला पाहिजे, स्टडी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि जास्तीत जास्त गुण विद्यार्थ्यांना कसे मिळू शकतील यासाठी काय केलं पाहिजे याकडे आपण वळणार आहे. सुरुवात करतोय. पीपीटीच्या माध्यमातून आपण हे लेक्चर घेणार आहे. पहा, इयत्ता 8वी शिष्यवृत्तीचे वार्षिक नियोजन. शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप ही परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे आणि आत्ता चालू आहे जुलै 2024. म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 7 महिने आणि फेब्रुवारीचा साधारण म्हणूयात आपण अर्धा महिना. काही वेळा दुसऱ्या आठवड्यात काय किंवा काही वेळा तिसऱ्या आठवड्यात रविवारी ही परीक्षा होत असते. त्यामुळे त्या अनुषंगाने साधारणपणे 7.5 महिने अभ्यास, सराव आणि त्यासोबत सराव प्रश्नपत्रिका सोडवणे या सगळ्या गोष्टींसाठी आहे. तेव्हा आपण त्या पद्धतीने नियोजन पाहूयात. तासिकांची सुरुवात आज अर्थात 7 जुलै रोजी आपली होत आहे. 7 जुलै पासून आपण तासिका सुरू करत आहे आणि ही पहिली तासिका की ज्यामध्ये ऍक्च्युअल अभ्यास घटक शिकवायचा नसून त्यामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे आणि रोज अभ्यास करण्याला किती महत्व आहे हे अक्षरशः हिशोब लावून गणित हिशोबाच्या माध्यमातून तुमच्या समोर मी ठेवणार आहे, एकदम प्रॅक्टिकल लेवलला. तर आपण वळूयात त्याकडे. तासिकांचे ठिकाण, आधी हे ठिकाण कुठे आहे ते आपण पाहून घेऊयात. हे आहे मोबाईल ऍप हिस्ट्री बाय योगेश पाटील या ऍप वरती. आता हे सांगण्याचं कारण असं की कारण काही विद्यार्थी म्हणतील, सर आम्ही ऑलरेडी जॉईन आहे की हे कशाला सांगताय. विषय असा आहे की हे लेक्चर आपण पहिलं जे लेक्चर आहे ते फर्स्ट लेक्चर आपण युट्यूबला टाकणार आहे, फर्स्ट वाला लेक्चर. त्यामुळे इतर जे कोणी विद्यार्थी असेल त्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनाही ते समजून जाईल. इयत्ता 8वी हे पहा, इथे आहे मोबाईल ऍप नेम म्हणजे हिस्ट्री बाय योगेश पाटील. या ऍपमध्ये ऍक्च्युअली इतिहासाशी संबंधित हे ऍप सुरू झालेलं आहे. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण इतिहास, म्हणजे तो इतिहास या लेवलने की पुस्तक इथे राहील आणि मुलांचं नॉलेज इथे राहील. या पद्धतीचा प्रयत्न त्या पुस्तकामध्ये त्या ऍपमध्ये करण्यात आलेला आहे की जिथे जिथे अर्धा तास जर शिकवायचं असेल ना, अर्धा तास, तर त्यासाठी आधी मला 6 तास, घड्याळी 6 तास मला त्यासाठी तयारी करावी लागते. तेव्हा की जिथे वेगवेगळ्या म्हणजे पुस्तकात एखादा शब्द आलाय आणि त्याच्या मागची स्टोरी काय आहे, त्या मागचा इतिहास काय आहे, त्या संदर्भातली चित्र कोणती आहेत, महत्वाचे पॉइंट कोणते आहेत, म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासारख्या किरकोळ गोष्टीसाठी इतिहासाचं ते ऍप नाहीये. इतिहास विषय तिथे त्या गोष्टीसाठी शिकवला जात नाही. ऍक्च्युअल इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो की ज्यातून इतिहासाविषयी आवड निर्माण होईल आणि तो नावडता जो अनेकांचा विषय असतो तो आवडता होऊन जाईल, यासाठी तो प्रयत्न केला जातो. अशा प्रकारचं हे ऍप आहे, म्हणून त्याला आर्ट ऑफ लर्निंग असं म्हटलेलं आहे. पहा, आर्ट ऑफ लर्निंग ही एक कला आहे शिकण्याची. त्यामध्ये आपण इयत्ता 8वीच ही एक्स्ट्राची गोष्ट ऍड करतो ती म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. ही स्कॉलरशिप मधील आहे, स्कॉलरशिपशी संबंधित. आणि याची वैशिष्ट्य पहा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने सर्व घटकांचे अध्यापन, शासकीय जे काही नियम मार्गदर्शिका जी काही शासनाने काढलेली आहे त्यानुसार सर्व घटकांचे अध्यापन, जे जे घटक परीक्षेला असतील ते सर्व घटकांचं अध्यापन या ठिकाणी होईल आणि जे चर्चात्मक होईल, उदाहरणांचा सराव, फक्त अध्यापन केले जाणार नाही तर त्यामुळे सोबत आपलं कॉन्व्हर्सेशन होईल, सराव होईल. त्यानंतर लाईव्ह चर्चात्मक तासिका, लाईव्ह मध्ये
चर्चा होईल, कन्व्हर्सेशन होईल आणि ते तशा पद्धतीची तासिका होईल. त्यामध्ये म्हणजे तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, पण एक चॅट बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता. अशा पद्धतीने आपली चर्चा होत राहील. अधिक सरावासाठी मार्गदर्शन आणखी काय करायचं हेही ठरवलं जाईल आणि सर्व तासिकांचे रेकॉर्डिंग उपलब्ध. म्हणजे समजा एखादी तासिका तुम्हाला नाही अटेंड करता आली, तर काही हरकत नाही. नंतर जोपर्यंत ॲप अस्तित्वात आहे, तोपर्यंत कायमस्वरूपी ती तासिका तुमच्यासाठी रेकॉर्डिंगमध्ये अवेलेबल आहे. आणि हे सगळी सिस्टम आहे. कुठल्याही अडचणीसाठी इथे बाकी तुम्ही डिटेल पाहू शकता. कुठल्याही अडचणीसाठी इथे माझा मोबाईल नंबर आहे 9028 255 408 आणि ही आजच्या तासाची वेळ दिलेली आहे, की ज्यावेळी आपण हा तास सुरू केलेला आहे. आणि हे यावर्षी, पुढच्या वर्षी जोपर्यंत शिष्यवृत्ती राहील, तोपर्यंत बुद्धिमत्तेचे तास आपल्याला पाहता येऊ शकतील. म्हणजे आपल्या नंतरच्या लहान भावंडांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. तर ही जे नियोजन आहे तासिकांचं, ते कुठल्या-कुठल्या परीक्षेला उपयोगी आहे? तर ते फक्त शिष्यवृत्ती नाही, फक्त स्कॉलरशिप नाही. शासकीय स्कॉलरशिप आहे तेवढी एकच नाही, तर पहा एन-एम-एम-एस पण, मंथन पण, आणखी आपण एम-टी-एस वगैरे परीक्षा पाहतो. अशा ज्या-ज्या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय दिसेल, त्या-त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसणार आहे. हे जे तास आहेत हे अवेलेबल होणार आहेत किंवा हे महत्त्वाचे ठरणार आहेत, उपयोगी ठरणार आहेत. म्हणजे मंथनची परीक्षा आहे, त्याचा साधारणपणे शेड्यूल आहे ते सेमच असतं, हे शिष्यवृत्तीसारखं. एन-एम-एम-एसमध्ये तर म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत, त्यांच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते ही, तर त्या परीक्षेमध्ये जवळपास 50 जवळपास म्हणण्यापेक्षा बरोबर 50% 180 पैकी 90 प्रश्न हे बुद्धिमत्तेवर आहेत. शिष्यवृत्तीमध्ये किती आहे ते तर आपण सगळं पुढे पाहणारच आहे. त्यामुळे खूप मोठं वेटेज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की जेव्हा तुम्ही पुढे जाता 10वी नंतरच्या काही सी असतात. सी म्हणजे एंट्रन्स एक्झाम असतात. 12वी नंतरच्या एंट्रन्स एक्झाम असतात किंवा ग्रॅज्युएशन नंतरच्या काही एंट्रन्स एक्झाम असतात, की ज्याच्यामध्ये प्रिलियम, पोस्ट अशा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या परीक्षा असतात, की ज्यातून आपण मोठमोठे अधिकारी होऊ शकतो. त्या सगळ्या परीक्षांना बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असतो. आणि तो विषय 8वी पासून तयार असणं ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट असते. त्यामुळे आपण जरूर या गोष्टीकडे वळूयात आणि त्याचा विचार करूयात, की आपल्याला कशा पद्धतीने या विषयाचा स्वतःच्या विकासासाठी फायदा करून घेता येईल. येस, नेक्स्ट. गुणविभागणी. स्कॉलरशिप मधली गुणविभागणी कशी आहे ती आपण पाहूयात. हे पहा, इथे 2 विषय आहेत स्कॉलरशिपच्या परीक्षेचे. म्हणजे जेव्हा तुम्ही फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या रविवारी परीक्षेला जाता, तेव्हा तुम्हाला 2 पेपर असतात. तुम्हाला 10 वाजता आतमध्ये जायचं असतं, परीक्षा हॉलमध्ये. 11 वाजता पेपरची सुरुवात होते. आणि जो पहिला पेपर आहे, तो पेपर असतो मराठी आणि गणित. पहा वेगळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे. मराठी आणि गणित. 11 ते 12:30 अशी ती वेळ असते. पेपर संपला की नंतर 12:30 पासून पुढे साधारण 1:30 पर्यंत तुम्हाला ब्रेक दिला जातो, 1 तासाचा ब्रेक. त्यामध्ये जेवण करून माघारी यायचं. 1:30 वाजता तुम्ही पुन्हा गेलात, की नंतर पुन्हा 1 तास तुम्हाला तिथे थांबायचं असतं. म्हणजे अर्ध्या तासामध्ये साधारण काही अरेंजमेंट असेल तर ती आणि नंतर मग पुढे साधारण 2:30 वाजता तुम्हाला पुन्हा दुसरा पेपर आहे तो सुरू होतो. तो दुसरा जो पेपर आहे ना, तो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. असा एकत्रित विषय आहे. म्हणजे हा जो 1 तास आहे ना, या 1 तासामध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, थोडे शांत होता, स्थिर होता, असा अर्धा तास गेल्यानंतर त्या उरलेल्या अर्ध्या तासामध्ये काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तशा पद्धतीने पेपरची सुरुवात झाली, की पुन्हा 1:30 तासाचा पेपर आणि मग तुमचे पेपर संपले आणि मग तुम्ही घरी जाता. अशा प्रकारचे नियोजन असतं. म्हणजेच मुळात 2ऱ्या नंबरचा जो पेपर आहे, त्याचा हा एक भाग आहे. भाग 1 मध्ये मराठी गणित आणि भाग 2 मध्ये इंग्रजी बुद्धिमत्ता. हे जे दोन्ही विषय आहेत, याच्यामध्ये पहा प्रश्न कसे आहेत ते. मराठीपेक्षा गणिताचे प्रश्न दुप्पट आहेत. टोटल 75 प्रश्न आहेत मराठी आणि गणिताचे. तसेच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे पण 75 प्रश्न आहेत. इंग्रजीपेक्षा बुद्धिमत्तेचे प्रश्न दुप्पट आहेत. ठीक आहे. आणि त्या ठिकाणची प्रश्नपत्रिका असते ती दोन्ही लँग्वेजमध्ये असते. म्हणजे तुम्ही सेमी निवडलं काय, मराठी निवडलं काय, म्हणजे तुम्ही जसं माध्यम निवडता तशा हिशोबाने. उर्दू निवडलं तर उर्दू आणि इंग्लिश असं करतात ते किंवा मराठी निवडलं असतं मराठी आणि इंग्लिश म्हणजे सेमीच्या मुलांना अडचण येणार नाही.
असे दोन्ही प्रकारे प्रश्न असतात. त्यामुळे तशी कुठली अडचण ऍक्च्युअल पेपरमध्ये येत नाही. आपण मात्र संपूर्ण अध्यापन हे मराठीमध्ये करणार आहे. हा जो दुसरा पेपर आहे, त्यानंतर पुढे पहा, यांची गुणविभागणी. जे मार्क्स आहेत ते प्रश्नापेक्षा दुप्पट मार्कांचे आहेत. टोटल 150 प्रश्न आहेत, तर ते 300 गुण आहेत एकूण या परीक्षेचे. त्यामध्ये मराठी 25 प्रश्नांचा त्याचे गुण आहेत 50, गणित 50 प्रश्नांचा त्याचे गुण आहेत 100, इंग्रजी 25 प्रश्नांचा त्याचे गुण आहेत 50 आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्नांचा त्याचे गुण आहेत 100. हे जे पेपर 2 मधले 150 गुण आहेत त्यातले 100 गुण म्हणजे खूप मोठा वाटा. 300 पैकी 100 गुणांचा जर विचार केला आपण तर हा 33% भाग होतोय. 33.33%, की जो खूप मोठा वाटा आहे, की जो बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा आहे. म्हणजे बाकीच्या 3 विषयांमध्ये तुम्ही भरपूर काही केलं आणि हा विषय काहीच नाही केला, तर उपयोग नाही. त्यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अर्थात 4ही विषय केले तरच त्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. पण बुद्धिमत्ता चाचणीला ऑप्शन नाही, हे मात्र 100%. कारण आपण आता त्याच्यावर लेक्चर घेणार आहे. त्यामुळे मी तेवढंच सांगतो. नेक्स्ट. तासांची वेळ. जे आपण लेक्चर घेणार आहे, तास घेणार आहे, त्याची वेळ कशी असेल? तर जनरली सोमवार ते शनिवार. म्हणजे रविवारी तास घेऊयात आपण, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण सोमवार ते शनिवार 7 वाजता सायंकाळी. रोज होतील का? तर नाही. कारण हिस्ट्री बाय योगेश पाटील हे जे ॲप मी चालवतो, त्यामध्ये मूळ विषय हिस्ट्री आहे आणि हिस्ट्रीसाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारीची गरज असते. तर ते सगळं तयार करत असताना काही वेळ आपल्याला म्हणजे त्याला वेळ लागत असतो. त्यामुळे या तासांची जी वेळ आहे, ही तासांची वेळ आठवड्यातून रोज नसणार आहे, पण 2 किंवा 3 वेळा. म्हणजे आठवड्यात जसं शक्य होईल तसं. म्हणजे इथे रविवार खरं मी लिहिला नाही. लिहायला पण काही हरकत नव्हती सेपरेटली. पण तोंडी सांगतोच आहे आणि तसे रेकॉर्डिंगला आहेच. तर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा हे लेक्चर्स होतील. जर आपल्याला काही एखादं लेक्चर अटेंड नाही करता आलं, कसं असतं एक लाईव्ह लेक्चरचा एक फील असतो. आणि सोबत या ठिकाणी तर आपल्याला गप्पा मारत म्हणजे मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. अशा पद्धतीने हे लेक्चर आपल्याला पुढे न्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण इथे अध्ययन करणार आहे. आणि जर काही अडचण आली तर लगेच तुम्हाला जागेवर विचारता येणार आहे. हे पण लक्षात घ्या. त्यामुळे लाईव्ह असणं जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण इथे विचार करूया. ठीक आहे. आठवड्यातून 2 ते 3 दिवसांचा हा विषय आहे. नेक्स्ट. वार्षिक नियोजन. आता वर्षभराचं जे नियोजन आहे ते नेमकं कसं असणार आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो. ते म्हणजे विषयानुसार प्रकरणे. प्रत्येक विषयाचा आपण इथे सुरुवातीला विचार करूयात, की जर तुम्हाला स्कॉलरशिपला नंबर काढायचा आहे. साधी गोष्ट नाहीये. तुम्ही जर का शाळेमधल्या तासांना अटेंड राहून जर का तुम्ही आता पुन्हा या तासांना अटेंड राहणार असाल ऑनलाईनच्या, तर अर्थात तुम्ही जास्तीचा वेळ देताय आणि जास्तीचा वेळ देणं या परीक्षेला खूप गरजेचं आहे. म्हणजे असं आहे, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर सगळे सोडवू शकतील, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी वेळेत जो जास्तीत जास्त सोडवू शकेल, तो पुढे जातो. त्यामुळे विषयानुसार प्रकरणं किती आहेत, इथून आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. आता आपण नियोजन करणार आहे. बघा, आजची तारीख आहे 7 जुलै. पण पाहूयात 6 जुलै ना काय? माफ करा 6 जुलै, 6 जुलै. एकूण क्रमांक, एकूण एकूण म्हणजे त्या ठिकाणी विषयाचं नाव खरं ॲक्चुअली असायला हवं. प्रश्न, गुण आणि प्रकरणे. मराठीमध्ये तुम्हाला 26 प्रकरण आहेत टॉपिक. ठीक आहे. आणि त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे जरी एकत्र त्यांनी काही असं केलेलं असलं, तरी सुद्धा एक सरासरी घेतली, की शिक्षकांनी उभं राहिल्याच्या नंतर एक 26 तास त्याच्यावरती शिकवावेत, एक सरासरी. म्हणजे या 2630 पण होऊ शकतात बरं का. होतातच. होऊ शकतात काय होतातच. त्यानंतर गणितामध्ये असे 31 टॉपिक जे अनुक्रमणिकेनुसार दिले आहेत त्याबाबत मी बोलतोय, ते आहेत. आता इथे 40 ही होऊ शकतात. इंग्रजीमध्ये 29 टॉपिक आहेत, ते 35 ही होऊ शकतात. आणि बुद्धिमत्तेमध्ये 37 टॉपिक दिलेले आहेत. म्हणजे इथे आपण 45 ते 50 च्या दरम्यान तासिका जातील असं आपण गृहीत धरूयात. 45 च्या आसपास त्या जातील. पण आपण हिशोबासाठी त्यांनी सध्या दिले तर तेवढंच धरूया 37 तासिका. ओके, हरकत नाही. अशी एकूण 123 प्रकरणं आहेत. एकूण
शिष्यवृत्तीमध्ये 123 प्रकरणं आहेत. या 123 प्रकरणांपैकी जर का या सगळ्या काही प्रकरणांना समजा आपण 2 दिवस लागतात असं गृहीत धरूयात. 2 दिवस समजा किंवा घड्याळी 2 तास लागतात असं आपण गृहीत धरूयात. तर साधारणपणे 150 दिवस धरायचे सरासरी. प्रत्येक विषयाचे थोडेफार वाढवले तरी. 150, 150 ओके. हे जे 150 तास होतील, तास म्हणजे तासिका. आपल्या ह्याच्यातलं सांगत नाही बरं का. तुमच्या एकूण दिवसांचे सांगतोय. समजा 123 प्रकरणांसाठी तुम्ही 150 दिवस घेतले. असं मी सांगतोय बघा. तर काय होईल? आजपासून सुरुवात करूयात. बघा. जुलै महिना किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा. सध्याचे 7 कट होत आहेत, पण तात्पुरते आपण 30 दिवस धरूयात. जुलै महिना, ऑगस्ट महिना 60 दिवस, सप्टेंबर महिना 90 दिवस, 31 वगैरे ते सगळं बाजूला ठेवूयात आपण. एक सरासरी घेऊयात. 30 त्रिक 90, ऑक्टोबर महिना 3 चौक 12, 120 आणि नोव्हेंबर महिना 150. आणि 7 जुलै ऑलरेडी सुरू झालेली आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याकडे आपण वळालो 7 दिवस. आणि मध्ये काही अजून दिवाळीचे काही 3 दिवस, 4 दिवस किंवा ते 2 आठवडे आहेत त्याच्यामध्ये समजा आठवडाभर तुम्हाला नाही जमलं. मध्ये काही आणखी इतर कामं निघू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, आजपासून जर तुम्ही रोजचा एक टॉपिक घेतलात, मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 4 विषयांपैकी एक टॉपिक घेतात, की जो टॉपिक तुम्ही वाचला, तो सोडवला, त्याच्यावरचे प्रश्न सोडवले, सराव केला आणि तो डोक्यात एकदम फिट केला एकदाच, तरी सुद्धा तुमचा डिसेंबर महिना संपत येतोय. परीक्षा तर फेब्रुवारीत आहे. म्हणजे वेळ शिल्लक आहे का? नाही, वेळ संपली. 15 जूनला जर का अभ्यासाला सुरुवात केली असती किंवा त्याआधी अभ्यासाला सुरुवात केली असती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, तर तुमच्याकडे आज वेळ शिल्लक असला असता. पण हे नियोजन असं सांगतंय की 123 टॉपिक साधारणपणे 150 दिवस आणि या 150 दिवसांसाठी 5 महिने जर आपण गृहीत धरले, तर आपल्याकडे वेळ शिल्लक नाही, वेळ संपत आहे. दिवसाला एक टॉपिक केला तरी सुद्धा वेळ संपते. पुढे जाऊयात आपण. मग या कोर्सचं नियोजन कसं असणार आहे? बघा, त्या दृष्टीने तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. बुद्धिमत्ता तुम्ही माझ्यावर सोडा. बुद्धिमत्तेचं काय करायचं हे मी पाहतो. ते 100 मार्क माझ्यावर सोडा, बाकीचे 200 मार्कांचं तुम्ही पहा काय करायचं ते. या 100 मार्कांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्कांकडे कसं घेऊन जाता येईल, त्याच्यामध्ये कशी प्रोग्रेस करता येईल, हे सगळं नियोजन माझ्याकडे. बघा, यामध्ये आपण काय करणार आहे? आता उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणून समजून घ्या. आता हा आहे आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा. आता मी सध्या पुण्यामध्ये बसलोय म्हणून पुण्यातून तुम्हाला सांगतो. हे पहा, इथे पुणे. ठीक आहे. समजा म्हणजे अभ्यास करताना किंवा कुठलाही कोर्स असेल, कुठलाही अभ्यास असेल, तर तो करताना नेमकं काय करायचं असतं हे मी तुम्हाला सांगतो. स्टार्टिंगला योग्य रस्ता पकडणं खूप आवश्यक आहे. योग्य मार्ग. समजा पुण्यातील पुणे स्टेशन या रेल्वे स्टेशनला मी बसलेलो आहे. मला जायचं आहे मुंबईला आणि समजा मी ट्रेन मध्ये बसलो नागपूरच्या. बघा, म्हणजे मला जायचं आहे मुंबईला, पण मी ट्रेन मध्ये बसलो आहे नागपूरच्या. माझी ट्रेन मुंबईच्या अंतरापेक्षा म्हणजे मुंबईला जायला जर का मला 3 तास लागणार असतील, तर नागपूरला जायला किती वेळ लागेल? नाही, उत्तर नाही काढायचंय. मूळ मुद्दा हा आहे की मला जायचंय मुंबईला, तर एवढे मोठे कष्ट घेऊन एवढ्या दूर जाऊन सुद्धा इतक्या लांबचं अंतर कापून सुद्धा काही फायदा होणार आहे का? नाही.
म्हणजे मला समजा मुंबईचं जे हॉटेल ताज आहे, टाटांनी उभं केलेलं, तिथे जाऊन मला जेवण करायचंय. हां, 5 स्टार हॉटेलमध्ये मला जेवण करायचंय. तुम्ही तसं स्वप्न पाहायचं. स्वप्न छोटी ठेवायचीच नाहीत. मोठे झाले, चला आपण मित्रांसोबत जाऊन बाहेर चहा पिऊ. नाही. स्वप्न पण अशी मोठी असली पाहिजेत. जर एवढ्यात तुमचं काम होणार आहे, तर ती योग्य ट्रेन पकडायला हवी ना इकडे जाणारी. तुम्ही ट्रेनच जर का चुकीची पकडली, तर तुम्ही मुंबईला कधीच पोहोचू शकणार नाही. मग ती योग्य ट्रेन पकडणं म्हणजे काय? योग्य ट्रॅक पकडणं म्हणजे काय? त्याच्यासाठी थोडं थांबणं आवश्यक असतं. आणि ते थांबून समजून घेणं आवश्यक असतं. म्हणजे इथे सुरुवातीच्याच टप्प्यावरती पुण्याच्या रेल्वे स्टेशनलाच मला हे लक्षात आलं पाहिजे, ही ट्रेन मुंबईची आहे का ही ट्रेन नागपूरची आहे? तिथेच मी जर का चुकीच्या ट्रेनला बसलो, तर माझा सगळा प्रवास, सगळा वेळ, सगळा पैसा, सगळं व्यर्थ जाणार आहे. पण जर मी इथे योग्य ट्रेनमध्ये बसलो, तर मात्र मी योग्य पद्धतीने इथे पोहोचणार आहे. कळालं? वेळेत पोहोचणार आहे. कमी कष्टात पोहोचणार आहे. कारण योग्य ट्रॅक त्या ठिकाणी मी पकडलेला आहे. येस. तर आता तो योग्य ट्रॅक काय आहे, तो आपण पाहूया. तो आहे शासकीय अभ्यासक्रम. कुठल्याही बुद्धिमत्तेचं पुस्तक घेतलं आणि सुरुवात केली. नाही, नाही. शासन, परीक्षा कोण घेणार आहे? शासन घेणार आहे. काही वेळा असं होतं, आता मी शाळेमध्ये शिकवत असतो, एखाद्या मुलाला विचारलं, "अभ्यास केला का?" "नाही सर, मी क्लासचा अभ्यास करत होतो." अरे बाळा, तुला मार्क क्लास नाही देणार आहे. तुला दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी मार्क आम्ही देणार आहे. म्हणजे जी ऑथॉरिटी आहे, त्या ऑथॉरिटीकडे गेलं पाहिजे ना. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं पाहिजे ना. म्हणजे साधर्म्य असणारी गोष्ट जरी दुसरी कोणी करत असलं, तरी सुद्धा जास्त महत्त्व कशाला असलं पाहिजे? शासकीय गोष्टीला महत्त्व असलं पाहिजे. तर शासकीय अभ्यासक्रम काय आहे, ते आधी आपण पहिल्यांदा पाहणार आणि त्याच्या सोबतच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नेमका परीक्षेत प्रश्न कसा पडेल, याचा विचार करण्यासाठी आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहणं खूप आवश्यक आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर ते जे काम आहे, ते पण आपण या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे. तर त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यामधून आपला सराव होणार आहे आणि त्यातून आपण एक्झॅक्टली प्रश्न कसे असणार आहेत, प्रश्न काढणाऱ्यांची विचारसरणी कशी आहे, ही आपण क्रॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोबत हा जो अभ्यासक्रम आहे, तो आपल्याला योग्य रूटवर ठेवेल आणि मग सुसाट आपली गाडी सोडायची. मग मुंबईला असू द्यात, नागपूर असू नाही तर दिल्लीला असू द्यात, आपण योग्य ठिकाणी पोहोचणारच. किंवा अशा प्रकारचं नियोजन असणार आहे. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली काय? बघा, आता त्याचं एक उदाहरण घेऊयात आपण. म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं आपण पाहूयात त्या टॉपिकनुसार किंवा सर्वात शेवटी वगैरे आपण पाहूयात. आत्ता आपण पाहूयात ते म्हणजे शासकीय अभ्यासक्रमाचं नियोजन. शासकीय जो अभ्यासक्रम आहे, तो पहा अशा पद्धतीचा आहे. शासनाचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ हा एक टॉपिक आहे. आकलन नावाचा एक घटक आहे, मूळ घटक. असे 1, 2, 3, 4, 5, 6 पुढे जाऊयात आपण. हे पहा पुढचे 7, 8, 9, 10, 11 असे टोटल 11 घटक आहेत. आणि या 11 घटकांमध्ये कुठे 2 पॉइंट आहेत, कुठे 3 पॉइंट सब पॉइंट आहेत, कुठे 2 सब पॉइंट आहेत, कुठे 3 सब पॉइंट आहेत. तर कुठे 5 सब पॉइंट आहेत. असा बदल आहे. आणि त्याच्या सोबत पुढे दिलेला आहे भारांश. म्हणजे 100 मार्कांपैकी किती मार्कांना तो भाग येणार आहे, ते त्या ठिकाणी आहे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पहा मनोरे. मनोरे याच्यामध्ये अंकांचा आणि अक्षरांचा वापर याच्यावर आधारित 6% भारांश आहे. आपल्याला माहिती आहे जेवढे मार्क त्याच्या दुप्पट जेवढे प्रश्न याच्या दुप्पट गुण. जर 6% म्हणजे 6 मार्कांचा भारांश इथे असेल, तर अर्थात 3 प्रश्न विचारले जातील. 3 प्रश्न म्हणजे 6 गुण. म्हणजेच 3 प्रश्न आपल्याला या 2 घटकांमधूनच विचारले जाणार हे क्लिअर आहे. ठीक आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये अंकांच्या वापरावरचे कदाचित 2 मनोरे असतील किंवा अक्षरांच्या वापरावरचे 2 मनोरे असतील आणि दुसऱ्या घटकावर 1 मनोरा असेल. विषय क्लिअर. आता खाली बघा.
प्रतिबिंब किंवा प्रतिमा याचे 3 घटक आहेत आणि 6%च भारांश आहे. म्हणजेच 3 प्रश्न आणि 3 घटक. याचाच अर्थ अंकांच्या प्रतिबिंब किंवा प्रतिमावरती 1 प्रश्न 100%, अक्षरांच्या प्रतिबिंब किंवा प्रतिमांवरती दुसरा प्रश्न 100% आणि आकृती संदर्भात तिसरा प्रश्न 100%. असं हे नियोजन असेल. हे विधी लिखित आहे. ही आपली विधी. ही आपली नियती. कारण हे शासनाने दिलेलं आहे. याच्या बाहेर ते जाणार नाहीत. क्लिअर? त्यामुळे कुठल्या भागाला किती भारांश आहे याच्यानुसार सोबत आपल्याला तो भाग किती जमतोय ते पाहायचंय. कारण मला समजा सगळं जमायला लागलं तर जे जमत नाही तिकडे आपल्याला फोकस करावा लागेल ना. तेव्हा गुण वाढणार आहेत. त्यानुसार असं आपल्याला हे सगळं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय अभ्यासक्रम हा नेहमी डोळ्यासमोर असला पाहिजे. आपण जो भाग पाहत आहे, जो घटक आपण शिकत आहे, त्याला किती गुण असू शकतात. अर्थातच प्रत्येक घटकावर कमीत कमी 2 गुण आहेत. म्हणजेच रोज जे काही आपण लेक्चर घेईल, त्या लेक्चरमध्ये कमीत कमी 2 गुण किंवा जास्तीत जास्त 4 गुण असा सराव तुमचा होणार आहे. जे आपलं लेक्चर होईल, आठवड्याला 2 किंवा 3 जेवढे लेक्चर होतील त्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे. आता हे नियोजन आहे ते टप्प्याटप्प्याने कसं जाणार ते आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा अध्यापन होईल. अध्यापनामध्ये मी शिकवेल. प्रश्न समोर मांडले जातील. त्यानुसार मी शिकवेल. त्यानुसार तुमचे रिस्पॉन्स येतील आणि 37 घटक घेतलेले आहेत. 37 घटक म्हणजे थोडाफार टाईम लेक्चर पुढे मागे होऊ शकतात. पुढे मागे म्हणजे मागे तर येणार नाहीत, पुढेच जाऊ शकतील. काही घटक अगदी सोपे आहेत खरं तर, पण तरी आपण त्यांना तेवढा न्याय देऊयात. 1-1 तास आपण देऊनच टाकूयात त्यांना. तर असे ते लेक्चर होतील. एकदा अध्यापन पूर्ण झालं. माझा प्रयत्न असा असणार आहे, की बघा आठवड्याला 2 किंवा 3 लेक्चर घेतले. तर काय होईल? तर सध्या जुलै महिना चालू आहे. जुलै महिना, ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यामध्ये चाचणी परीक्षेचा वगैरे थोडाफार काळ असेल साधारणतः बहुतांश शाळांचा. तर तो काळ आपण थोडा स्किप करूयात. आठवडाभर वगैरे असं. पण जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरचा अर्धा महिना याच्यामध्ये साधारणपणे तुमचं किंवा समजा लांबलंच तर सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत. काही सांगता नाही अचानक काही अडचण आली तर. पण सप्टेंबरच्या पुढे जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्याच्या आधी संपूर्ण बुद्धिमत्ता तुमचा इथे शिकवून पूर्ण असेल. प्रत्येक घटकावरचं एक लेक्चर तुम्हाला अवेलेबल असेल. उदाहरणांसह, समजावून सांगण्याचं. त्याच्यानंतर आपण सराव करणार आहे परत तेवढेच घटक. म्हणजे दिवाळीची जी परीक्षा असते त्या परीक्षेला काही समजा त्या परीक्षेच्या कालावधीनुसार आपण पाहूया त्या 37 घटकांचं आधी सुरू करायचं की नंतर सुरू करायचं ते. पण या ठिकाणी यांचा सराव, त्या प्रत्येक घटकाचा सराव जो आहे त्याच्यावर परत डबल लेक्चर होतील. म्हणजे पुन्हा एकदा अख्खी रिव्हिजन होईल. बरोबर? आणि त्यानंतर पुढे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. म्हणजे याच्या आधी आपण टप्प्याटप्प्याने काही विषय घेणारच आहे, की एखादा टॉपिक सुरू केल्यावर साधारण त्याच्या आधी एखादा कधी प्रश्न आलेला आहे का? तो कशा लेव्हलचा आहे? हे आपण घेणारच आहे. पण सोबत जुन्या ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्यांचं विश्लेषण म्हणजे एकूण प्रश्नपत्रिका समोर ठेवायची आणि त्यातला प्रत्येक प्रश्न सोडवत जायचं. ते लेक्चर आहे ते मोठेच्या मोठे होणार. म्हणजे ते काही तासांमध्ये सुद्धा जातील ते. की सांगता येत नाही कारण बघूयात आपण. किती कसे करायचे ते. तर तो एक मोठा विषय आहे. तर ते विश्लेषण त्याचं सुद्धा काम आपण करणार आहे त्यानंतर. आणि यासोबत आपण सराव प्रश्न घेणार आहे. नंतर बसायचं आपलं संध्याकाळी मी इकडे बसलोय, तुम्ही तिकडे बसलेला आहात. छानपैकी मी प्रश्न समोर मांडेल, तुम्ही उत्तरं द्यायची. आपण इथेच असा तास घ्यायचा मस्तपैकी. एन्जॉय करत, आराम करत, एन्जॉय करत आपल्याला मार्कांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि 100 पैकी जास्तीत जास्त गुण कसे मिळतील? म्हणजे आपलाही विश्वास बसणार नाही एवढे गुण आपल्याला मिळाले पाहिजेत. या लेव्हलने आपल्याला काम करायचं आहे. आणि एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाळांनो. इयत्ता 8वी आहे ना 8वी
8वीची स्कॉलरशिप म्हणजे हा जो काळ असतो ना, या काळापासून पुढे तुम्ही मोठं व्हायला लागता. इथून पुढे घरच्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप वाढतात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही अभ्यास केला असेल, नसेल माहीत नाही. काही जण हुशार असतील, काही जणांनी केला नसेल, माहीत नाही. पण आता मात्र तुमच्याकडून अशा अपेक्षा वाटतात, की तुम्ही जास्तीत जास्त गुण कसे मिळवू शकता? या बाजूने तो प्रयत्न होणार आहे. तर तो जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आपल्याला इथे दाखवायचा आहे. कारण मूल कसं आहे, मुलाचा अभ्यास किंवा मुलीचा अभ्यास कसा चालू आहे, हा प्रश्न जेव्हा आपल्या आई-बाबांना किंवा तुम्ही ज्यांच्याकडे असाल, जे काका-काकू, मामा-मावशी कुणी जे काही असतील ते. ज्यांच्याकडे तुम्ही असाल, त्यांना हा प्रश्न विचारला, की त्यांनी एका वाक्यात जर उत्तर दिलं ना, मागच्या वर्षी स्कॉलरशिपला आलाय तो. पुढचे समजून जातात हे साधं पाणी नाहीये. हे वाहतं पाणी आहे, खळाळतं पाणी हे रेकॉर्ड करून दाखवणार आहे. हे अभ्यास करून दाखवणारे, हे स्वतःला सिद्ध करणार आहे. तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात याचा पहिला ठसा हा 8वीचं स्कॉलरशिप आहे. तर 5वीला पण होती की हो? होती 5वीला. पण तेव्हा तुम्ही लहान होतात. आणि लहान असताना तुम्हाला जे सांगितलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही काम करत होतात. आता काय होतंय, या तुमच्या वयामध्ये, ज्या वयात तुम्ही आहात, तिथून पुढे आपल्यामध्ये अनेक बदल होत असतात. शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात, भावनिक बदल होत असतात. आपण टीव्ही, मोबाईल याच्यावरती किंवा बाहेरचे आपला मित्रमंडळींचा समाज, मित्रमंडळी आहेत, समाज आहे, याच्यामध्ये आपण उतरत असतो. आणि या सगळ्या घटकांवर कंट्रोल ठेवून जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करतो ना, तेव्हा त्याची व्हॅल्यू स्पेशल असते. बाकी सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते, पैसे मिळतात. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे ज्या काही आपण सांगितल्या. शिष्यवृत्ती, एन-एम-एम-एस, मंथन, एम-टी-एस वगैरे या सगळ्या परीक्षांचे वेगवेगळे काहीतरी शिष्यवृत्ती म्हणजेच त्याची स्कॉलरशिपचे पैसे आहेत, ते मिळत असतात आपल्याला. ते काय मिळणारच आहेत. पण जो मूळ विषय आहे तो हा आहे, की तुम्ही त्यामध्ये कितपत सक्सेस होताय. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं मन, तुमचं डोकं हे स्थिर ठेवणं आवश्यक आहे. आणि समजा तुम्ही एखाद्या दिवशी थकलेला असाल आणि मी लेक्चर ठरवलेलं आहे. अजिबात काळजी करायची नाही. तुम्हाला कंटाळा येणार नाही, झोप लागणार नाही, जबाबदारी माझी. अरे बुद्धिमत्ता आहे ते. डोकं वापरावंच लागणार तिथे. तिथे एकदम मस्त डोकं वापरून मस्तपैकी छान पद्धतीने आपल्याला सगळे प्रश्न आहेत ते सोडवायचे. आणि रोज प्रत्येक तासाला 2 मार्कांची किंवा 4 मार्कांची 100% तयारी होणार. हे माझ्याकडून तुमच्यासाठी गॅरंटेड. अर्थात हे मी सांगतो या पहिल्या भागातच तुमची 2 किंवा 4% तयारी करायची. आणि नंतर सराव. सराव कशाला? विसरलं नाही पाहिजे. सांगितलं ना, बुद्धिमत्ता माझ्यावर सोडा. बुद्धिमत्ता माझ्यावर सोडा म्हणजे तुम्हाला शिकवायचं काम मीच करणार, तुमचा सरावही मीच करून घेणार. याच्याशिवाय तुम्ही आणखी केला तर अतिउत्तम. पण मी सगळ्या गोष्टी या करून घेईल. ठीक आहे? येस. आणि बुद्धिमत्तेमध्ये खूप महत्वाची गोष्ट असते. मी जी तुम्हाला सांगितलं ना, ही जी तुम्हाला हा जो मेंदू आहे ना हा हा तुम्हाला वापरायचा आहे. तिथे सांगकाम्याचं काम नाहीये. तिथे नुसतं पाठांतर करण्याचं काम नाहीये. तिथे सदैव 24 तास जागृत असणारं मूल पाहिजे. म्हणजे रस्त्यावर दिसणारे किलोमीटर, एखादा दिसणारा रंग, रस्त्यावर जर का ते म्हणजे रस्त्यावर समजा चालताना सहज विचार आला पाहिजे मनामध्ये, मी या हायवेने चाललोय, या ठिकाणी काही ठिकाणी डिव्हायडर नाहीये, म्हणजे पांढरे पट्टे लावलेले नाहीयेत. काही ठिकाणी तुटक-तुटक आहेत, काही ठिकाणी पूर्ण पांढरे पट्टे आहेत. याच्यामागचा काय अर्थ असला पाहिजे? सहज विचार मनात आला पाहिजे. घरी जर
आईने, मावशीने, मामीने, आत्याने एखादी भाजी आणली, काही भाज्या घेऊन आल्या असतील बाजार करून, तर या भाज्या पाहिल्या की जाणवलं पाहिजे, ही पालेभाजी आहे का? हे कडधान्य आहे का? हे काय आहे? या दृष्टिकोनातून नेहमी 24 अवर्स आपण त्यामध्ये गुंतून राहिलो पाहिजे. 24 अवर्स 100%. म्हणजे आपला विचार करण्याची गोष्ट, विचार जो आहे आपला तो त्या पद्धतीने चालला पाहिजे. नेहमी वर्गीकरण करणं, एकत्रीकरण करणं, कुठल्या गोष्टीत काय वैशिष्ट्य आहेत ते शोधणं, काय फरक आहे ते शोधणं, अशाच पद्धतीने आपण नेहमी विचार केला पाहिजे. तर असा हा विषय आहे बुद्धिमत्ता. त्या बुद्धिमत्तेला जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता, तेव्हा कुठली परीक्षा म्हणजे सराव परीक्षा असेल, तुम्ही ज्या ठिकाणी कुठे कोचिंग लावलं असेल किंवा तुमच्या शाळांमध्ये कोचिंग होत असेल किंवा आपलं काही इथे तास आता आपल्याला काही ऑनलाईन असल्यामुळे आपण डायरेक्टली हातात तुमच्या बाय हँड तर पेपर देऊ शकत नाही. पण तसं काही असेल, तर तुम्हाला जे मी सुरुवातीला सांगितलं, की पेपर सुरू होण्याच्या आधीचा जो 1 तास घड्याळ तुमच्याकडे आहे. त्यातला अर्धा तास तुम्ही आतमध्ये येणं, बसणं, पाणी पिणं, मन, डोकं शांत होणं, सगळा तो काही घाम वगैरे असेल, तर तो पुसणं. फेब्रुवारीचा महिना आहे ना, थोडा उन्हाचा काळ असतो. बाहेर आपण जरी सावलीत बसलो तरी थोडंसं तो त्रास होतोच. तर त्या सगळ्या गोष्टी होणं, मागचा मराठी आणि गणिताचा पेपरचा विषय डोक्यातून बाजूला काढणं, या सगळ्यासाठी तो अर्धा तास घ्यायचा. आणि नंतर एकदा पेपर दिला, की त्यानंतर पुढे पहिल्यांदा त्याच्यामध्ये सगळे वर्ग 1 ते 30 पर्यंतचे वर्ग लिहून काढायचे. म्हणजे 20 नाही सांगत आहे 30 पर्यंत 1 to 30 सगळे वर्ग लिहून काढायचे. 1, 1, 2 बरोबरचं चिन्ह 4, 3 बरोबरचं चिन्ह किती? काही जण 6 लक्षात घेतील. नाही, 6 नाही. 1 1 1, 2 दुने 2, 3 दुने 6 नाही, नाही, नाही. 3 त्रिक 9. एकदम बेसिक लेव्हलचं सांगतोय मी हे. तर असे 30 पर्यंतचे वर्ग करायचे. घन करायचे 1 ते 10 पर्यंतचे. लिहून काढायचे, सगळं लिहून काढायचं. का लिहून काढायचं? नंतर वेळ वाचतो ना. आणि मुळातच जेव्हा तुम्ही सरावामध्ये खूप वेळ घालवता, तेव्हा त्या नंबरकडे पाहिलं की तुम्हाला जाणवतं याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल 8 नंबर दिसला की लगेच लक्षात आलं पाहिजे 2 चा क्यूब म्हणजे 2 चा घन आहे. 64 नंबर दिसला की लक्षात आलं पाहिजे हा एका बाजूने 8 चा वर्ग आहे आणि 4 चा घन आहे. या दोन्ही बाजूने विचार लगेच डोक्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे ती संख्या पाहिली की त्याची स्पेशालिटी आपल्या डोक्यात आली पाहिजे. त्यामुळे वर्ग आणि घन हे लिहून ठेवायचे आणि त्यासोबत इंग्रजी अक्षरे जे आहेत ना 5-5च्या टप्प्यात ABCDE गॅप EFGHI गॅप असं जायचंय वाय पर्यंत 5चे 5 गट 5 गट करून ठेवायचे. वाय फॉर योगेश पाटील सर लक्षात घ्या. त्याच्या पुढे बुद्धिमत्ता नाही. ए पासून बुद्धिमत्ता शिकवायला सुरुवात करणार ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वाय फॉर योगेश पाटील सर दॅट्स ऑल. त्याच्या पुढे बुद्धिमत्ता नाही. क्लिअर? तर अशा पद्धतीने म्हणजे झेड शक्यतो नाही वापरायचा. झेड वापरायचं असेल तर तसं उदाहरण तुम्हाला स्पेशल दिलं जातं. आपल्याकडे जी उदाहरणं आहेत त्यामध्ये जनरली वाय पर्यंतचे प्रश्न आहेत ते घेतले जातात. त्या ठिकाणी त्यांनी छापून दिलेलं असतं त्यामुळे. तर असं आपण पण एक लिहून ठेवायचं. म्हणजे समजा 2-4 उदाहरणं असतील, तर ते तिथं गिरगुट्या करणं, इथून इथं उडी मारणे वगैरे अशा गोष्टींमध्ये रफ कामाला सोपं पडतं. जे पेपरचं शेवटचं पान असतं ना, प्रश्नपत्रिकेचं शेवटचं पान, त्याच्यावर हे काम आधी करून ठेवायचं. पेपरची वेळ सुरू होण्याआधी. म्हणजे नंतर आपल्याला 7-7 49 हा विचार जो होतो ना, त्याचे जे 2 सेकंद आहेत ना, ते वाचतात. आणि 1 सेकंदात उत्तर मिळतं आणि तुम्ही गोल करता. हे लक्षात घ्या. 5 चा घन 125. मग 5 25, 25 वाजा 5 एके 25, 55 50, 25 75, 25 100, 55 गेला ना वेळ? नाही. लिहून ठेवायचं. 5 चा घन 125. 1 सेकंदात लगेच. बाकी कशा पद्धतीने सगळा अभ्यास करायचा आहे प्रत्येक टॉपिक वाईज वगैरे ते सगळं आपण पाहणारच आहे. येस, तर इथे जे माझं सांगणं आहे ते संपलेलं आहे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि याच्यानंतर आपण पाहूयात काही शंका निरसन. म्हणजे तुम्हाला काही जर शंका असतील तर त्यात तुम्ही विचारू शकता. बघूयात आपण. ओके. 5 जण इथे दिसतायत. ठीक आहे. येस. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तुमच्याकडे जो चॅट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला नाव दिसेल.
म्हणजे त्यामुळे तुम्ही लिहू शकता जर काही विचारायचं असेल तर. नसेल तर मग आपण लेक्चर थांबवूयात. 9 ओके. हे काय लिहिलेलं? अच्छा, तुम्ही काही एखाद्या प्रश्नाचं मध्ये उत्तर देत असाल. ठीक आहे. पीपीटी जेव्हा असते ना, त्यावेळी ती फुल स्क्रीनला असते. बघा मी स्क्रीन शेअर करतो मी. फुल स्क्रीनला असल्यामुळे मला तेव्हा काही इथे दिसत नाही. बरोबर आहे. तुम्ही उत्तर लिहिलंय ते. ठीक आहे. 3चा वर्ग म्हटलो मी. तेव्हा तुम्ही 3 दुणे 6 नाही 3 त्रिक 9 याचं तुम्ही उत्तर दिलं. ओके, ओके. येस, येस. रविवारी पण तास होणार आहे. पण उद्या लगेच घेणार नाहीये मी. उद्या लगेच घेणार नाहीये. उद्या एक 9वीचा एक टॉपिक घ्यायचा इतिहासाचा. तिकडे मी वळेल. ठीक आहे. पण याच्यानंतर मात्र पुढे मात्र तास घेणार मी. आणि उलट मला तर असं वाटतं, की रविवारी जरा चांगला वेळ आपल्याकडे मिळेल. म्हणजे सरावासाठीचे जे प्रश्न असतात ना मोठ्या प्रमाणात ते आपण त्यावेळेस घेऊयात. ठीक आहे साई. चलो अजून काही आहे का? आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा. शक्यतो 3 वेळा घेण्याचा माझा विचार आहे. लाईव्ह, येस लाईव्ह वेदांत असंच सेम. तुम्ही तिकडून काहीतरी बोलताय, मी इकडून काहीतरी बोलतोय आणि अशा पद्धतीने लेक्चर होणार. इथे एक स्क्रीन असेल व्हाईट कलरची आणि त्याच्यावरती लिहिलेलं आपण लिहूयात किंवा एक पीडीएफ असेल प्रश्नांची आणि त्याच्यावरती आपण सोडवूयात. लाईव्ह लेक्चर ऑफलाईन नंतर अवेलेबल असतील कायमस्वरूपी. म्हणजे तुम्ही नंतर किती वेळा पाहू शकता. ठीक आहे. आणि शाळेत आपलं कसं होतं, शाळेत समजा मी एक टॉपिक शिकवला, त्यावेळी तुम्ही समजा उशिरा आलात किंवा तुम्हाला नाही शक्य झालं त्या दिवशी यायला, तर तो टॉपिक गेला ना, संपला विषय. मला शिकून झालं, तुम्ही नव्हतात वेळेवर, असं होणार ते. इथं असं नाही. इथं तुम्हाला 100% ती गोष्ट मिळणार आहे. ठीक आहे. चलो चलो काही अडचण नाहीये आता यापुढे असं मला दिसून येत आहे. तरी 43 मिनिट होईपर्यंत थांबतो. नंतर आपण स्टॉप घेऊयात. मग सोमवारी आपलं पुढचं लेक्चर लगेच होईल. ठीक आहे. उद्याचा एक दिवस आपण मध्ये गॅप घेऊयात, लगेच समोर लेक्चर घेईल. म्हणजे 2 लेक्चर नाही, मला त्या डोक्यात 3च लेक्चर आहेत. 3 लेक्चर 7 दिवसात 3 लेक्चर झाले पाहिजेत. 1 दिवसाचा गॅप किंवा 2 दिवसांचा गॅप. त्यापेक्षा जास्त गॅपच नकोय. बाकीचे पण विषय आहेत ना तुम्हाला. पण दिवाळीच्या आधी तुमचा सगळा अभ्यासक्रम 100% संपवणार हे नक्की. मार्क का पाडायचे? 100 पैकी 100च्या दृष्टीने प्रयत्न करायचा आपल्याला. मिळतील किती हा पुढचा विषय. पण आपला प्रयत्न मात्र 100% असला पाहिजे. ठीक आहे. येस. चलो कुणीतरी आत्ता आलेले. चालेल हरकत नाही. चलो जे कुणी आत्ता आले त्यांच्यासाठी सांगतोय. नेक्स्ट नेहमी टाइम 7 ते 8च असेल का? येस. पार्थ 7 ते 8च टाइम असेल. विषय हा आहे की आपले जे लेक्चर आहेत ते कसं आहे मी शाळा सुटल्यानंतर घरी येणार. मग आवरून बसणार. समजा टाइम उशिराचा ठेवला, तर प्रॉब्लेम हा आहे की एकतर लवकर ठेवू शकत नाही मी. आणि मी उशिराचा टाइम ठेवला तर मी त्याच्यामध्ये त्या एकाच गोष्टीत गुंतून पडणार ना, की अजून हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. त्यापेक्षा एकदा लेक्चर झालं की मग मी बाकीच्या कामांना रिकामा होतो. असा विषय. बरं आता जे कोणी लास्ट आलेले त्यांच्यासाठी सांगून ठेवतो, की अ, याचं रेकॉर्डिंग थोड्या वेळामध्ये अवेलेबल होईल. संपूर्ण लेक्चर आता संपलेलं आहे. आता आपण शंका निरसनचे पॉइंट घेत होतो. तर जेव्हा लेक्चर अवेलेबल होईल त्यावेळी आपण पाहूयात. सर 8 पासून ठेवाल का प्लीज? वेदांत अवघड आहे रे 8 पासून. म्हणजे मला बाकीच्या गोष्टींना अडचण येते. माझी कामं अडून पडतात. म्हणजे अवघड होऊन जातं ते. म्हणजे कसं आहे 7च्या पुढे 8च्या आधी एकदा लेक्चर संपलं, की मी म्हणजे दुसऱ्या पुढच्या लेक्चरची तयारी करू शकतो किंवा माझी बाकीची कामं करू शकतो. 8ला लेक्चर ठेवलं म्हणजे मी ना धड आधी काही करू शकत, ना धड नंतर काही करू शकत. नंतरचा टाईम संपलेला असतो. नंतर जेवणाकडे जायचं, बाकीच्या गोष्टींकडे वळायचं. आधीच्या वेळेत मी दुसरं काही करू शकत नाही, कारण की हेच करायचं. अच्छा ठीक आहे. चालेल. बघूयात मग बघूयात आपण. पर्सनली भेटून बोलूयात. ठीक आहे? बघूयात. चलो. थांबूयात. हे काय असे वेगवेगळे आता मत येणार. कुणी 7, कुणी 8, कुणी 6. कोणी म्हणणार सर रात्री 10 पण चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. असंही होईल. ठीक आहे, जाऊ द्यात. चलो. थांबूयात आपण. बाय बाय.